तर आता वाजलेले आहेत 11:30 आमच्या इकडं बरं का. तुमच्याकडे किती वाजले ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही किती वाजता व्हिडिओ बघायला था. आणि मी लागले इकडं, बघू शकता तुम्ही. काही चाय नाही आहे, कॉफी आहे. तर आज कॉफी प्यायचं मन झालं होतं, तर म्हणलं चला आज कॉफीच प्यावा तर मस्तपैकी. तर ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची कॉफीवरून बरं का भावना बहिणं. की मला आहे ना ती काय म्हणत नाहीत का कोल्ड कॉफी, गोल्ड कॉफी काय म्हणतात, कोल्ड कॉफी मला ती नाही येत. कशी करतात काय तुम्ही माझं सांगितलं यूट्यूबवर जाऊन बघा. तर मी काय अजून बघितलं पण नाही कशी करतात काय, तर मला नाही माहिती. पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा कशी करायची काय. कारण की एक जणी माझा पुढला होता त्याच्यावर कोल्ड कॉफी. मग मी तुम्हाला कोल्ड कॉफी नाहीत का बनवता, म्हणलं नाही मी कधी बनलीच नाही. तर काय होय भावना बनवून जे आपण बनवतो ते आपण सांगतो. कारण की आपण फुगीरपणा करत नाहीत होय. हां मस्त. कोणाकोणाला तुम्हाला आवडती का कॉफी प्यायला मला नक्की सांगा. तुम्हाला कॉफी आवडती की चाय आवडती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पण हे जास्त पिऊ पण नका ना कॉफी ना चाय. कॉफीने रात्रीच्या झोप नाही येत आणि चहाने तर अजिबात नाहीत येत. आणि चहाने तर एवढे दुष्परिणाम होते तुम्हाला काय सांगू. माझ्यावर एवढे दुष्परिणाम झाले तर चायची तुम्हाला मी सांगू शकत नाही. चायने हड्ड्या गळात यात तुम्हाला सांगते खरी गोष्ट भावना बनून. लय प्रॉब्लेम होती. लगुला त्रास होते. लय प्रॉब्लेम आहे काय सांगू. जेवढे माहीत तेवढे सांगते. तरी पण तुम्ही चाय जरा कमी पिणं कमीच करा. आता उन्हाळ्याचा दिवस आहे. ताक प्या, दही प्या, लस्सी प्या. घरी करा मस्तपैकी काय. मस्त याच्यात हंडीमध्ये दही टाकत. आज मी टाकणार आहे बघा हंडीत दही मस्त. थंड थंड गार ताक पिणार आहे. हां डोकं दुखतंय हो मग त्याने. मग काय करू हो. हे नको खाऊ ते नको खाऊ. काय खाऊ तरी काय खाऊ सांगा. घाण कमेंट करणार लगेच काही पण घाण कमेंट टाकते. नका टाकेल तो. काल नुसती ककडी खाली होती मी तर दिवसभर डोकं दुखले भावना मिळून. मग दिवसभर तुम्हाला काय सांगू असं काही खाल्लं ना मला सहन नाही होते. लोक गप्पागप खातात ग माय. मला शिळी भाकर पण सहन नाही होत. शिळ्या भाकरीनं पण मला पित्त होते. ॲसिडिटीचा त्रास आहे मला लई. ॲसिडिटी होती म्हणून आहे ना. काय करू आता कंट्रोल करते चायला पण नाही होते मला. काय करणार शेवटी जीवाला त्रास होते. पण जीभ चोखणे